नमस्कार बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण विविध व्यक्तींवरून किंवा एखाद्या उत्पन्नावरून किंवा एखाद्या विविध किल्ला, मंदिर किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादं फळ, फूल या किंवा प्रसिद्ध वस्तू यावरून गावाचं नाव कसं पडतं ते आपण पाहिलं, बरोबर आहे। तसंच बघा, आपल्या भारतामध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलेलं आहे आणि या बलिदानामध्ये आपल्याला माहिती आहे की बरेचसे नेते, देशप्रेमी, देशभक्त यांना वीरमरण आलेलं आहे। त्यातलेच म्हणजे शिवराम हरी राजगुरू। तुम्हाला यावर आधारित बघा अजय देवगणचा पिक्चर आलेला होता, आठवतो का तुम्हाला, भगतसिंग नावाचा, हो की नाही। मग बघा, शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते। म्हणजे आपल्या भारताला जे काही 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालं नाही, त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची होळी केलेली आहे। त्यामधील एक म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तीनही क्रांतिकारक एकमेकांचे मित्र होते आणि यातलेच राजगुरू हे पुणे जिल्ह्यामध्ये खेड या गावी राजगुरूंचा जन्म झालेला आहे। बघा, पुणे जिल्ह्यातील अगदी छोटंसं गाव आहे खेड या नावाचं, तिथे ह्या राजगुरूंचा जन्म झाला। प्राथमिक शिक्षणानंतर, प्राथमिक शिक्षण म्हणजे कोणतं, तर 1ली ते 4थी पर्यंतचं। आता साधारणतः प्राथमिक शिक्षण आपण 1ली ते 7वी पर्यंत मानत असतो, परंतु त्या काळामध्ये 1ली ते 4थीचं हे प्राथमिक शिक्षण होतं आणि त्या शिक्षणानंतर हे राजगुरू जे आहेत ते अमरावतीस गेले। ते हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली। बघा, व्यायाम केल्याने आपलं शरीर सुदृढ राहतं आणि अमरावतीस गेल्यानंतर हनुमान व्यायामशाळेमध्ये या राजगुरूंनी देशभक्तीची म्हणजे देशासाठी काहीतरी करायचे आपल्याला याची दीक्षा घेतली, म्हणजे शपथ घेतली आणि वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेला। बघा, पूर्वीच्या काळी जसं आता आपल्याकडे मराठी ही बोलीभाषा आहे, बरोबर की नाही, परंतु फार पूर्वी ज्यावेळेस भाषेचा विकास झाला तेव्हा भाषेच्या अनेक बोलीभाषा होत्या आणि त्यातलीच महत्त्वाची म्हणजे संस्कृत। कारण पूर्वीच्या काळी ब्राह्मण पंडित हे जास्त होते आणि ब्राह्मण पंडितांची भाषा ही संस्कृत भाषा असायची आणि तिचा अभ्यास करण्यासाठी बरीचशी मुलं वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असत। तसंच या राजगुरूंनी वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी बनारस येथे ते गेले। तिथे त्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषा त्यांना होत्या, अगोदरच अवगत होत्या, परंतु त्यांचा विकास त्यामधील वेगवेगळ्या व्याकरणिक दृष्ट्या अभ्यास करण्यासाठी हे जे राजगुरू आहेत ते काय केले, बनारसला गेले। सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती। बघा, आपले मित्रमैत्रिणी असतात, हो की नाही। मग तसंच या क्रांतिकार्यामध्ये भाग घेतल्यानंतर त्यांचे 2 महत्त्वाचे मित्र म्हणजे भगतसिंग आणि सुखदेव। पुढे राजगुरूंनी क्रांतिकार्यामध्ये भाग घेतला, देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले, म्हणजे त्यांनी वीरमरण पत्करलं। त्यांची स्मरण म्हणून त्यांच्या खेड, बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं या व्हिडिओच्या की पुणे जिल्ह्यातल्या खेड या गावी राजगुरूंचा जन्म झालेला आहे। मग बघा, ज्यावेळेस राजगुरूंनी आपल्या देशासाठी क्रांतिकार्यासाठी भाग घेतला, देशासाठी वीरमरण पत्करलं आणि त्यांच्या मरणानंतर त्यांचं खेड हे जे काही जन्मगाव होतं त्या जन्मगावाचं खेड हे नाव बदलून राजगुरू नगर असं नाव देण्यात आलं। तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो बाळांनो की पुणे जिल्ह्यातील खेड या गावाला राजगुरू नगर असं नाव का देण्यात आलं, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ व्यवस्थितरित्या वाचन करून हे उत्तर लिहायचं आहे। आजच्या व्हिडिओचा तुम्हाला हाच एक प्रश्न की पुणे जिल्ह्यातील खेड या गावास राजगुरू नगर असं नाव का देण्यात आलं। हा पॅरेग्राफ सगळ्यांनी 2-3 वेळा वाचायचा आणि मग या प्रश्नाचं उत्तर लिहून माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचं आहे। धन्यवाद।